आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोल ना. ऑफकोर्स आहे. हो वाढू ना. नाही, थाप माझ्या डोक्यावर. अक्कल वापरायचीच नाही असं ठरवलंयस का तू? युजलेस. बोल. मेड व्हायची पण लायकी नाही याची. काय बाकी बोल. तू केलंस नाश्ता? नाही, नसेल केला तर ये घरी, आपण इकडे करूया. हा, आमची नवी मेड बरं बनवते. पुष्पा, रुद्र अजून तिथेच आहे ना थेरपिस्ट कडे? हो नंदाई. का कुणास ठाऊक, पण माझ्या मनात अशी फार इच्छा आहे की एकदा त्या थेरपिस्टशी बोलावं. हो, म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण झाली की बोलूयात ना आपण. म्हणजे रुद्र भेट घालून देईलच. नाही, पण आत्ता बोलायचंय मला. पण नंदाई, अगं त्यांना आवडत नाही ट्रीटमेंट चालू असताना असं. मग कुणालाच भेटत नाहीत त्या. अरे पण एकदाच बोलायचंय ना मला. आई रुद्र बरा झाल्यावर बोलूयात ना आपण. म्हणजे त्या थेरपिस्टना जर चालणार नसेल तर मग कशाला उगाच त्यांना त्रास द्या, नाही? हा, अरे पण त्रास कमी व्हावा म्हणूनच म्हणतेय ना मी एवढा हट्ट धरते, म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. रुद्र लवकरात लवकर बरा व्हायला हवा रोहित. अरे देवा, म्हणजे आता ही नंदिनी गौरीला भेटणार का? अगं मी तर म्हणते की बस झालं आता ते थेरपिस्ट कडे जाणं. आता काही गरज नाही, बरा झालाय ना तो आता. नाही, असं कसं? थेरपी पूर्ण करावी लागेल ना. हो ना, म्हणूनच म्हणते मी की मला बोलायचंय. आणि भेटून बोलता येत नसेल तर कॉल कर ना त्यांना, फोनवर बोलू. हा, पण नंदाई, मी काय म्हणतो, त्यांच्यामध्ये उगाच आपण कशाला? पुष्पा, फोन लाव तू. पण नंदाई, पुष्पा, मला बोलायचंय. आता कसं सांगू तुला? रुद्र आणि गौरीजींची लव्ह स्टोरी अजून नीट ट्रॅकवर यायची. त्यात तुझा फोन गेला तर. रुद्र सर, तुम्हाला गौरी आणि बोलवलंय. मला? हो. नक्की मलाच बोलवलंय ना? हो. बर. हे घे, तू बस तिथे. गौरीजी बोलवलं मला? हो. काय करताय? तुम्ही काय करताय? तुम्हाला माहिती नाही ते लहान मुलं आहेत, मग कशाला उघड्या बटनांची फॅशन करायची? मला नाही चालणार हे जे काही करायचं ना ते तुमच्या घरी जाऊन करायचं, इथे नाही. मला माहितीये सगळं मुद्दाम चाललंय हे. आधी बटन लावा, नाही तर ती शाल पांघरा. काहीतरीच काय. ठीक तर मरणाचं उकडतंय. ती शॉल नाही मी पांघरू शकत. हे काय? तुम्हाला हवं ते करा, पण आधी गळा झाक. नसती हाऊस नको इथे. हाऊस? मी हाऊस करतोय? तुम्ही केलंय ते? मी? मग काय? कपडे कोणी धुतले? तुम्ही. ब्रशने घासून घासून बटन तुटली. मला लावायची ना परत. हा, मी लावेन ती घरी जाऊन. मग जात तर घरी. माझं शिकवण नाही झालं अजून. पण मग म्हणून असं बसलेलं नाही चालणार मला. हे बरं आहे. चूक तुमची, तोडलं तुम्ही, त्रास तुम्हाला होतोय. आता तुम्हीच यावर काहीतरी पर्याय शोधा. ठीक आहे, मी सुई दोरा देते, तुम्ही लावून घ्या बटन.
मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही लावता येत. मी घरी जाईन आणि लावून घेईन कोणाकडून तरी. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीच द्या लावून. ठीक आहे, देते लावून. ठीक आहे गौरीजी. आपल्या प्रेमाचे धागे पण असेच विणले जातील. रेवती आंटी, आपण वेळीच जर काही केलं नाही तर वाट लागेल. काय झालंय? घरी त्या रुद्राच्या सोकॉल्ड थेरपिस्टचं किती कौतुक चाललं माहितीये तुला? सतत तिच्याच बद्दल बोलतायत. काय? हो, आजच आई त्या थेरपिस्टशी बोलायचं म्हणत होती. नंदिनी? कशासाठी? काहीतरी महत्वाचं आहे म्हणत होती. आत्ताच फोन लावून दे म्हणून पुष्पाच्या मागेच लागली होती. काय मूर्खपणा आहे. तेच तर ना. ती थेरपिस्ट गौरीचे हे तिला कळलं तर? हाताला धरून घरी आणतील त्या गौरीला आणि मग आपल्या हातात काही उरणार नाही. रुद्रही सोकावेल ती आल्यामुळे आणि पुन्हा सगळं त्या रुद्रकडे जाणार आणि आपण काय करणार आहोत? हातावर हात धरून बसून राहणार. ओ गॉड, मग रुद्र मला घरी येऊ देणार नाही. तुझं सोड, इथे माझं जगणं मुश्किल करेल तो. रिलॅक्स डार्लिंग. तो असंही काय करणार आहे? आणि तुझे जे पैसे आहेत ते तुझ्याकडेच राहणार आहेत ना. ए बाई, तू ओळखत नाहीस ते रुद्रला. तो काहीही करू शकतो, त्याचा काही नेम नाही. ओ गॉड, मग सुमित आता? आणखी आपण काय हातावर हात धरून बसायचंय का? उद्या ती गौरी घरी येईल आणि आपल्याला तिची हुजुरी करावी लागेल. ओ गॉड, ए गप्पा. तू कशाला थांबवतोस हिला आपण बोलत असताना? आणि मला ओळखत नाहीस का तू? माझं प्यादक कामाला लावलंय मी आणि त्यांना दूर करायची आश्रमावरच सोय केली. आणि काहीही झालं तरी ते प्याद रुद्र आणि गौरीला एकत्र येऊ देणार नाही.